श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटचा गुरुवार. तसेच उद्या सप्ला एकादशी देखील आहे. तसेच काही महिलांचे उद्या गुरुवारचे उद्यापन देखील असणार आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. आपल्या हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. एकादशी तिथी दर महिन्यातून दोनदा येते. पहिली एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी शुक्ल पक्षात आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंना एकादशी खूप आवडते. असे मानले जाते की जो कोणी सप्ला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतो आणि उपवास करतो तो प्रत्येक कार्यात यशस्वी होतो. त्याचबरोबर तो भगवान विष्णूंच्या कृपेच्या सावलीत राहतो. असे केल्याने त्याच्या सगळ्या इच्छा भगवान विष्णू हे त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण करतात. ही सप्ला एकादशी 25 डिसेंबरला रात्री 10:29 सुरू होईल. तर ही एकादशी 26 डिसेंबरला दुपारी 12:43 संपणार आहे. आपल्याला एकादशीचे व्रत उपवास 26 डिसेंबरलाच करायचे आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे, आपल्या कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, पितृदोष दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. आता या सप्ला एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. सप्ला एकादशीचा दिवस हा सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे. या तिथीला जर आपण तुळशीची पूजा केली तर भगवान विष्णू हे अत्यंत प्रसन्न होतात. तर आपण तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे. तिथे माता लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे. एका पावलामध्ये हळद टाकायचं आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच आपण या दिवशी तुळशीजवळ एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावे. त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षता अर्पण कराव्या आणि त्यावरती आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे. तसेच चिमूटभर हळद या दिव्यामध्ये टाकावी. हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. असा दिवा तुळशीजवळ आपण प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुळशीला आपण 5 किंवा 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता यानंतर आपल्याला एक सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपण उपाय करतो आणि त्यासोबत सेवा जर केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. तर तुळशीपुढे आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला तुळशी कवच पठण करायचं आहे. आता तुळशी कवच पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. तुळशी कवच पठण करण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही. 15 मिनिटांमध्ये तुमचं तुळशी कवच पठण करून होईल. आता हे पठण करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही तुळशी मातेला सांगायची आहे. मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत करून आपल्याला मेहनतीचे फळ हे मिळत नाही, घरामध्ये पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नसेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तुळशी मातेला या दिवशी सांगायचं आहे. यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होत असते. अगदी तुम्हाला सकाळी ही सेवा करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी जरी पूजा सेवा केली तरी पण चालेल.
शास्त्रानुसार सप्ला एकादशीचे व्रत सर्व विधींसह पाळणाऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. सप्ला एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला अश्वमेघ यज्ञाप्रमाणेच फळ मिळते. सप्ला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. असे केल्याने तुमचे निद्रिस्त नशीबही जागृत होईल. यामुळे घरात कधीही पैशाशी संबंधित समस्या देखील राहणार नाही. आता या दिवशी आपल्याला गोमातेला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. तुमच्या इथे जवळपास जिथे पण गोमाता असेल तिथे आपल्याला जायचं आहे किंवा अगदी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. हिंदू धर्मग्रंथामध्ये गायीमध्ये 33 प्रकारच्या देवता वास करतात. या देवता म्हणजे 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार, हे मिळून एकूण 33 आहेत. भगवान शिवाचे आवडते पत्र बिल्वपत्र हे शेणापासून तयार झाले आहे अशी मान्यता आहे. ऋग्वेदाने गायीला अघन्या म्हटले आहे. गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो. अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे. पौराणिक मान्यता आणि आख्यायिकानुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे. गाय सर्व वेदमयी आहे. भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातून मिळाले. भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीची पूजा करायचे. गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. गायीच्या दुधाची खीर श्राद्ध कर्मातही वापरली जाते, कारण या खीराने पितरांना जास्तीत जास्त तृप्ती मिळते. यामुळे गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता या दिवशी गोमातेला कोणती वस्तू खाऊ घालायची, तर आपण एक चपाती बनवायची आहे. आता चपाती घेताना आपण पहिलीच चपाती घ्यायची आहे. या चपातीवरती आपण थोडासा गूळ पसरवायचा आहे. तसेच यावरती थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. आता तुम्ही जर या दिवशी पुरणपोळी बनवणार असाल तर आपण पुरणपोळी घेतली तरी पण चालेल. या चपातीचा रोल बनवायचा आहे. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आपल्याकडे जर केळी असतील तर 3 पिवळी केळी देखील घ्यायची आहे. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे ही अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी एकादश तसेच गुरुवार देखील आहे. आता या वस्तू घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या गोमातेजवळ जायचं आहे. अगदी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. पहिल्यांदा गोमातेजवळ गेल्यानंतर गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे. गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे. आपण स्वतःला देखील हळदी कुंकू लावावं. त्यानंतर गोमातेला आपण ओवाळायचं आहे आणि आपण गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे. हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करायचा आहे. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं. आणि जर असे करणे जर शक्य नसेल तर लांबून जरी गोमातेला चपाती दिली तरी पण चालेल. तसेच ती 3 पिवळी केळी देखील तुम्ही गोमातेला खाऊ घालायची आहे. त्यानंतर आता गोमातेला आपण 3 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता गोमातेला प्रदक्षिणा करणे म्हणजे आपण 33 कोटी देवी देवतांनाच प्रदक्षिणा करत आहोत. अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही पूजा सेवा करायची आहे. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही. आता ही सेवा करून झाल्यानंतर आपण गोमातेच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना मनापासून आणि श्रद्धेने गोमातेला सांगायची आहे. मग गरिबी आहे, दारिद्र्य आहे, मुलांची प्रगती होत नाही, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, जे काही आहे ते गोमातेला तुम्ही सांगावे. यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील यातील थोडी माती लावावी. यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होते व गोमातेचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता ही सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे. मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.